हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। राज्यसभा उमेदवार जैन यांनी पाया पडून घेतले भुजबळांचे आशीर्वाद, तर पटेलांनीही केली भुजबळांशी चर्चा। समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या भुजबळांच्या अटीला भाजप हायकमांडकडून रेड सिग्नल, मागणी मान्य न झाल्यानं राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर, सुनील तटकरेंकडून नावाची घोषणा। नाशिक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे संकटमोचक ऍक्शन मोडवर, बंडखोरांच्या मनधरणीवर आजही तोडगा निघण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, दिल्लीमध्ये शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा, एका आधारवर 5 पोत्यांचं वाटप, खत टंचाईच्या भीतीने शेतकरी चिंतेत। आजपासून नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामध्ये 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला सुरुवात, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणचं प्रशिक्षण दिलं, टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानकडून धक्कादायक कबुलीची सूत्रांची माहिती। ठाणे महानगरपालिकेतील शहर विकास विभागाला लागली आग, आगीमध्ये सरकारी कागदपत्र जळाल्याची माहिती, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। इस्रायलच्या बैरूत आणि हायफा शहरावर मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केल्याचा इराणचा दावा, तर प्रत्युत्तरासाठी परवानगीची अट पाहतोय इस्रायल संरक्षण दलाचं वक्तव्य। नमस्कार, मी प्रियंका लाठी, बातमीपत्रामध्ये स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईमधील दादरमध्ये कोतवाल गार्डन परिसरात भीषण अपघात झालाय। बेस्टच्या बसनं अनेकांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे, एका कारला देखील धडक दिली आहे। या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। काही दृश्य आपल्या समोर येत आहेत। दादरमधील ही दृश्य आहेत। भरधाव वेगाने येणाऱ्या बेस्ट बसने एका कारला धडक दिली आहे। अतिशय भीषण हा अपघात झालेला आहे। हे दृश्य आपल्या समोर आलेत, कशा पद्धतीने या बेस्ट बसचा समोरच्या भागात चेंदामेंदा झाल्याचा हे दृश्यांमधून लक्षात येत आहे। ही बेस्टची जी बस आहे ती भरधाव वेगामध्ये होती आणि त्यानंतर एका कारला या बेस्ट बसने धडक दिल्याची माहिती आहे। दादर परिसरामध्ये आता वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दादरमधील हे दृश्य आता समोर येत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून। संकेत, अतिशय भयावह दृश्य समोर येत आहेत, बसचा चेंदामेंदा झालाय, काय घडामोडी घडतात? प्रियंका, आपण व्हिज्युअल्सवर पाहतोय की किती भीषण हा अपघात आहे। खर तर ही बेस्ट बस होती, तिचा हा अपघात झालेला आहे आणि कुठेतरी अनकंट्रोल झाली ही बेस्ट बस आणि ती पहिली एका कारला म्हणजे एका टॅक्सीला धडक दिली त्या बसने। त्यानंतर आणखी काही वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे आणि त्यानंतर देखील ही बस जी आहे ती पुढे गेली आणि कोतवाल गार्डनचा जो फेन्सिंग आहे त्या फेन्सिंग पर्यंत ही खरं तर बस गेलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला याची भीषणता कळते की धडक देऊन बस थांबण्याची बस पुढे गेलेली आहे, म्हणजे कदाचित ऍक्सिलेटरवरती पाय असावा आणि त्यामुळे ही बस जी आहे ती थेट गार्डन पर्यंत गेलेली आहे। आता या अपघातावेळी खूप मोठा आवाज देखील झाला असं तिकडचे काही स्थानिक म्हणतायत। खर तर या संपूर्ण परिसरात म्हणजे हा अपघात कुठे झालाय तर एक्झॅक्टली प्लाझा, आपलं जे थिएटर आहे प्लाझा सिनेमा, तिथे एक्झॅक्टली त्या रस्त्याच्या समोर हा खरं तर अपघात झालेला आहे आणि त्या संपूर्ण परिसरात सध्या जे आहे ते ट्रॅफिक जाम झालेलं आहे, कारण की रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सगळ्या ज्या ऍक्सिडेंटल वाहनं आहेत ती सगळी साईडला करण्याचं काम आपण पाहतोय सुरू आहे। बुलडोझर देखील तिकडे आणलेला आहे, त्याच्याने बस देखील मागे ओढून
ते देखील रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवण्याचा जो आहे तो प्रयत्न चालू आहे. आता याच्यामध्ये किती लोक जखमी आहेत आणि आणखी काही मेजर इंजरी आहे का याची अजून अधिकृतरित्या माहिती आलेली नाहीये. पण सुदैवाने अजून तरी तशी कोणतीही माहिती नाहीये. एकंदरीत पाहतो आपण तर हा अपघात खूप भीषण आहे, त्याच्यामुळे नेमकं किती लोकांना इंजुरी झाली आहे हे पाहणं देखील खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. संकेत, नेमकं किती जणांना लागलेलं आहे, काही जीवितहानी झाली आहे का, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. यानंतरची बातमी आपण पाहूयात. मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस दिली आहे. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण का नाही असा सवाल करणारी ही नोटीस मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवण्यात आली आहे. तर राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही, जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी कार्यक्रमाची आखणी करताना नियम का पाळले नाहीत, अशा सर्व प्रश्नांची सरबत्ती पत्रातून करण्यात आली आहे. तर तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिलेत. यापुढे जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासनाची शिष्टाचार नियम काटेकोरपणे पाळावेत असेही निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून. राहुल, सीएमओ कडून सिडको नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस पाठवल्याचं कळतंय, काय नेमकं प्रकरण? अगदी प्रियंका, खरं तर 2 दिवसांपूर्वी शिवछत्रपती राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई विमानतळावर एकंदरीत आहे तर कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. मात्र या दोन्ही कार्यक्रमांमध्ये खास करून दोनही उपमुख्यमंत्र्यांचं नाव किंवा त्यांना शासकीय निमंत्रण हे कुठल्याही पद्धतीनं देण्यात आलं नव्हतं. एकंदरीत बघितलं तर राजशिष्टाचार म्हणजेच प्रोटोकॉल हे पूर्णपणे मोडण्यात आला होता आणि एकंदरीत बघितलं यावरून नाराजीचं मान अपमान नाट्य देखील रंगताना दिसलं होतं. एकीकडे ज्या पद्धतीनं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन्हीही मुख्यमंत्री इतक्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात देखील इतक्या चर्चा उमटत होत्या. आता या संपूर्ण प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि संपूर्ण प्रशासन ज्या ज्या ठिकाणी जबाबदार होते, खास करून जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन ज्यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याही पलीकडे जात नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला देखील या संदर्भात सोकॉज नोटीस म्हणजेच कारणे दाखवाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. अदानी उद्योग समूह असेल, सिडको प्रशासन यासोबतच जिल्हाधिकारी या तिघांनाही याबाबत तात्काळ खुलासा करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे ज्या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेकरता उमेदवारी दिली गेलेली आहे. जैन आपला उमेदवारी अर्ज पुढच्या काही वेळामध्ये दाखल करणार आहेत. हा अर्ज दाखल करण्याकरता भुजबळही विधान भवनात पोहोचलेले आहेत. यावेळी उमेदवार राजेंद्र जैन हे भुजबळ यांच्या पाया पडले. राज्यसभेच्या उमेदवारीकरता छगन भुजबळ सुद्धा इच्छुक होते. राजेंद्र जैन आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, भुजबळांच्या पाया पडलेले आहेत. भुजबळांनी सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्या पाठीवर हात ठेवून पायऱ्या चढून म्हणजे वातावरण कसं छान आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न. न्यूज 18 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य. छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज आहेत अशी चर्चा रंगलेली होती. अशात भुजबळ यांची भेट घेण्याकरता प्रफुल्ल पटेल त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते. आपण हे सगळं प्रणाली कापसे यांच्याकडून जाणून घेऊया. प्रणाली, काय अधिक सांगाल? आपण पाहतोय की विधान भवन परिसरामध्ये उमेदवार आणि राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते दाखल झालेले आहेत. छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा असताना स्वतः छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. छगन भुजबळ त्यांचे पुतणे समीर भुजबळ जे या रेसमध्ये सगळ्यात जास्त पुढे धावत होते ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आत्ताच्या घडीला पार्थ पवार हे सुद्धा या ठिकाणी विधान भवन परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. अजित पवार यांच्या फोटोला सगळ्यांनी फूल आणि हार अर्पण केलेले आहेत. उमेदवार राजेंद्र जैन सुद्धा आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे मंत्री आशिष शेलार ते दाखल झालेले आहेत. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी अभिवादन केलेलं आहे अजित पवार यांच्या प्रतिमेला फूल अर्पण करून. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सगळेच्या सगळे या ठिकाणी यांनी अभिवादन केलेलं आहे अजित पवारांच्या प्रतिमेला फूल अर्पण करून. आणि थोड्याच वेळात आता उमेदवारी अर्ज जे आहेत ते सुद्धा दाखल केले जातील.
आणि त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळपासून नाराजीच्या ज्या काही बातम्या होत्या त्या बातम्यांना या ठिकाणी पूर्णविराम मिळालाय. कारण स्वतः छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या, उमेदवारांनी सुद्धा त्यांना अभिवादन केलेलं आहे. राजेंद्र जैन हे उमेदवार ज्या वेळेला छगन भुजबळ या ठिकाणी विधान भवनात आले त्याच वेळेला तिथे पोहोचले आणि त्यांच्या अगदी पाया पडून त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. तर समीर भुजबळ जेव्हा दाखल झाले त्यावेळेला त्यांनी त्यांना मिठी मारून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केलेला आहे आणि सोबतच त्यांचे आभार सुद्धा राजेंद्र जैन यांनी मानल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकूणच राष्ट्रवादीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा हा जो अर्ज आहे तो दाखल केला जाईल. नाराजीच्या ज्या काही बातम्या होत्या त्यांना स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून पूर्णविराम दिलेला आहे असं तुर्तास तरी आपल्याला म्हणता येईल. नक्की नक्की धन्यवाद. आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. छगन भुजबळ यांच्या बाबतीत याआधी सुद्धा असे प्रसंग आलेले आहेत. थोडे नाराजीचे प्रसंग, जे मागितलं ते मिळालं नाही याचे किंवा अंतर्गत कलहाचे प्रसंग आले, पण त्याला त्यांनी कशा प्रकारे तोंड दिलं याचं पुन्हा एकदा उदाहरण आपल्याला आज बघायला मिळेल. राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्यानंतर राजेंद्र जैन यांनी छगन भुजबळ विधानभवनात आल्यावर त्यांच्या पाय पडले आणि छगन भुजबळांनी सुद्धा अत्यंत हसत खेळत त्यांच्या पाठीवर हात ठेवत त्यांना शुभेच्छा